मी ऑफिसला जाते, घरचं काम, बाळाचं सगळं काही बघायचं, स्वयंपाक सगळं काही म्हणजे सगळंच म्हणायचं. गृहिणीचं जे काम असतं ते प्लस माझं ऑफिसचं काम. तर ना मला खूप टेन्शन यायचं. भाजी करायची म्हटलं की ऐनवेळेस वाटण करायचं म्हटलं ना खूप जीवावर यायचं. लसूण सोला, खोबरं कापा, कोथिंबीर धुवून ठेवा आणि वाटण करा. मग ना मी असं वाटण करायला लागले. चला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी कशा प्रकारे आठवड्याचं वाटण हे स्टोअर करून ठेवते आणि खराब होण्याचं तर काही टेन्शनच नाही. खराब होण्याआधीच ते वाटण वापरून संपलेलं असतं. इथे मी लसूण घेतलेला आहे 1 वाटी. साधारण 5 गड्डे लसूण असेल. हा गावरान लसूण आहे. थोडा जरी टाकला तरी पुरेसा होऊन जातो. 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं आहे, छान बारीक पीस कट केलेले आहेत. अद्रक घेतलेला आहे स्वच्छ धुवून. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, ओलसर आहे अद्रक, त्यामुळे स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलंय. इथे मी कोथिंबीर घेतली, ती देखील गावरान कोथिंबीर घेतली आहे, त्यामुळे आपल्या भाजीला मस्त असा टेस्ट येते. स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबीर. आणि हे वाटण मी आता बनवणार आहे म्हणजे 3 पार्टमध्ये. थोडं खोबरं घ्यायचं, थोडं लसूण घ्यायचं, थोडी कोथिंबीर आणि थोडं अद्रक. असं मी हे वाटण बनवून फ्रीजला स्टोअर करून ठेवते. तुम्ही जर फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर साधारण 2 ते 3 दिवस मस्त राहतं. मीठ टाकून हे वाटण करायचं आणि फ्रीजमध्ये हे वाटण विदाऊट मिठाचं 8 ते 10 दिवस मस्त राहतं. ऐन वेळेस भाजी करायचं म्हटलं की कधीच टेन्शन येणार नाही. चला, फायद्याची गोष्ट सांगितली. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा बरं.